हैदराबाद गॅझेटच्या जीआर वरून भुजबळ नाराज आहेत आणि जीआर रद्द करा किंवा त्यामध्ये बदल करा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। तर जीआर काढताना दाखवला नाही असं देखील भुजबळांनी म्हटलं। त्यावर जीआर काढताना भुजबळांशी चर्चा केली होती असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटवरून सरकारने काढलेला जीआर मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा अशी मागणी भुजबळांनी केली। समता परिषदेच्या वतीने भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांना 8 पानी पत्र लिहिले। प्रचंड दबावाखाली जीआर काढण्यात आला असा उल्लेख भुजबळांनी पत्रात केलाय। एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल, तो जीआर 2/9/25 चा आहे, तो काढायचा असेल त्यातून काही शब्द नीट करायचा असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। जीआर जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एजिटेशन सुरू होतं त्या एजिटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। तुला कल्पना द्यायला गाचपाने तू काय बाप आहे का सरकारचा, का तू राष्ट्रपती आहेस? तू कोण आहे रे? तिथं मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या पदावर बसलेले। तुला विचारायला का तू बाप लागून गेला का सरकारचा? तो ह्या म्हणण्यावर कायदा चालवायचा काय आता सरकारने? तू म्हणशील तसं मी तू वेटीस धरा लागला काय सरकारला एकटा? फडणवीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे ना, डाग लावीन। हे सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचं भुजबळ म्हणाले। तर जीआर काढण्यापूर्वी ओबीसींना कोणताही धक्का लागणार नाही याबाबत भुजबळांशी चर्चा केली होती असं शिंदे म्हणतायत। 350 पेक्षा जास्त जाती आहेत, त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशा प्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती। आमच्या मते एक तो विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही। जीआर सरकारने जो काढलेला आहे तो जीआर तुम्हाला दाखवण्यात आला नव्हता, तुम्हाला विश्वासात घेण्यात आला नाही 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 नाही। भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जीआरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही। त्यांनी म्हटलं होतं हा जीआर तपासून घेऊ, या जीआरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही। माझे मत म्हणणे की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषयाकरता एक समिती नेमली आहे माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली। स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत, ते चर्चा करावी आमच्या समितीवर। मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील। आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार